आज संपूर्ण देशामध्ये अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत 103 अमृत भारत रेल्वे स्टेशनचे लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे आभासी पद्धतीने करण्यात आले। गोंदिया जिल्ह्यातील आज आमगाव रेल्वे स्टेशनचे देखील लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्टेशनची अमृत भारत रेल्वे स्टेशन यांच्या अंतर्गत निवड झाली असून या रेल्वे स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले असून आकर्षक अशा हा रेल्वे स्टेशन तयार करण्यात आलेला आहे। आज या रेल्वे स्टेशनचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले। काय सांगाल, आज अमृत भारत योजनेअंतर्गत आमगाव रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे। अनेक सुविधा आता आमगाव रेल्वे स्टेशनवर वाढणार आहेत, काय सांगाल? नमस्कार, मी सविता संजय पुराम, माजी महिला बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया। मी सर्वप्रथम नरेंद्रजी मोदी यशस्वी पंतप्रधान भारत यांचे मनापासून अभिनंदन करते की त्यांनी सर्वसामान्य रेल्वे स्टेशनचा कसा विकास होईल यासाठी लक्ष दिलं आणि आमचा आमगाव हा अतिदुर्गम भाग असल्यानंतरही याला अतिशय महत्त्व देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसेच अजून पुन्हा जास्तीत जास्त ट्रेन इथे थांबाव्यात आणि येथील सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळावा अशी सुद्धा विनंती करते। असाच विकास महाराष्ट्रातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा व्हावा यासाठी सुद्धा मोदीजींनी प्रयत्न करावा अशी विनंती। धन्यवाद। जिल्हा परिषद सदस्य छबुताई उके, माननीय नरेंद्रजी आमचे भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे अमृत भारत योजनेच्या माध्यमातून जे रेल्वे स्टेशन डेव्हलप केलेले आहेत, परंतु खूप छान प्रकारे योजना आहे आणि खूप छान प्रकारे म्हणजे रेल्वेचे म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत। परंतु जे प्रवासी आहेत त्यांना म्हणजे सुखसुविधा आहेतच, परंतु आपल्या आमगाव रेल्वे स्टेशनमध्ये जसं आपल्याला नागपूर, डोंगरगड, रायपूर इथे जाण्यासाठी आपल्याला जशा सकाळच्या ट्रेन उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे आपल्या आमगाव रेल्वे स्टेशनवर आमगावमध्ये आपल्याला रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी म्हणजे दुपारच्या ज्या ट्रेन आहेत त्या त्यांच्या सुखसुविधेसाठी इथे थांबल्या पाहिजेत आणि इथे जे लोक आहेत, जे व्यापारी, जे आदान प्रदान करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी जे व्यापारी आहेत त्यांना म्हणजे येण्या जाण्यासाठी आणि प्रवाशांना येण्या जाण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे सुखसुविधा उपलब्ध म्हणजे झाली पाहिजेत, हे आपली या रेल्वे स्टेशनची म्हणजे मागणी आहे। काय सांगाल, आपण आता या रेल्वे स्टेशन आणि अनेक सुविधा झाल्यात, प्रवासी म्हणून आपल्याला काय वाटतं? आमगाव रेल्वे स्टेशनवर अमृत भारत महोत्सव या आज उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी जे सुखसुविधा दिसत आहेत, जे सुविधा दिसत आहेत त्या खूप छान आहेत। इथं वृद्धांसाठी सुविधा आहेत, सर्व जवान लोकांसाठी सुद्धा आहेत, जे बालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक ट्रेन रुकायला पाहिजे, जे कारण की आमगाव स्टेशन आहे, इथं गोंदिया, डोंगरगड इकडे जर लोकांना जायचं असते तर इथं प्रत्येक ट्रेन थांबायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।